वेलकम टू माय व्लॉग। सकाळचे वाजले 7:30 आणि आज मी स्टार्ट करते माझा व्लॉग। तर सकाळी सकाळी फ्रेश झाल्यावर म्हटलं चल आज व्लॉग स्टार्ट करून घेऊ, कारण लई दिवस झाले व्लॉग आपण शूट केला नाही। तर एवढे दिवस मी काय केलं, पुढे मी काय करणार आहे तर ते मी सर्व व्हिडिओमध्ये टाकणारच आहे। तर व्हिडिओ माझा नक्की शेवटपर्यंत बघा। तर गुड मॉर्निंग, चाय प्यायला या। सकाळची वेळ चायसोबत मस्तपैकी चाय पिऊन घेतलेला आहे। पण आज जराही कामं करायची माझी इच्छा नाही आहे, तरी चला कामांचा श्री गणेश चालू झालेला आहे। नाही आहे इच्छा तरी थोडं हातभार लावूया, थोडासा पसारा गणपती बाप्पा गेल्यानंतर कोणाची काम करायची इच्छा होते? कोणाचीच इच्छा नाही होत। तरी माझ्या घरचा गणपती नव्हता, नाही तर मी किती थकली असती। कारण दोन पोरींना घेऊन एवढं सर्व करायचं म्हटलं तोंडाचा खेळ नाही आहे। तर खरंच बाप्पा गेल्यानंतर काम करायची इच्छा होत नाही, पण तरीसुद्धा आपल्याला काम करावं लागेल, आपली जबाबदारी पार पाडावी लागेल। तर मी चाय बनवायला घेत आहे आता, आणि माझी रोजची सवय आहे, पाणी आलं तर रोज जेवढा हातभार लागते तेवढं सर्व पुसून काढायचं वगैरे, आणि लागोपाठच सर्व थोडं करत जायचं। जो सामान रात्री सुटलेला आहे बाहेर ते सर्व व्यवस्थित लावायचं, कारण की रात्री मी एवढी थकून जाते तर रात्री मी किचनकडे जराही बघू शकत नाही। माझी जरासुद्धा क्षमता होत नाही की मी उठू आणि काहीतरी करू, म्हणून मी खरंच रात्री काही नाही करत। जे खरं आहे तेच तुम्हाला मी सांगते। सकाळी उठून मी सर्व काही आवरून घेते, पण मात्र रात्री माझ्याने काही करून होत नाही। अर्पिताची तयारी झालेली आहे, तर मस्तपैकी तिला दूध गरम करून थोडं थंड करायला ठेवले आणि देते तिला दूध पियायला, आणि परत मी लागते माझ्या कामासाठी। कारण रोज सकाळी किंवा काय असं जसा वेळ भेटते तसं मी थोडं साफसफाई हे साफ करते करतच राहते, कारण की एकत्र करायला जमत नाही। तर चालू दे, म्हणून म्हटलं आपले कामं असेच चालू दे। तर आज दिवस माझा असाच कामामध्ये गेलेला आहे, हे कर ते करमध्ये। तुम्हाला खूप काही दाखवायचं होतं, पण मला खरंच आज जरा बरं वाटत नाही आहे। एवढी रात्र झाली तरी मी कॉफी पीत बसलेली आहे। सॉरी, तुम्हाला आज काही मी शो नाही केला म्हणून। तर बघा किती रात्र झाली आहे। आज असंच होऊ द्या व्लॉग, उद्या आपण भेटू।